काय बसलीस आणि परत काय विचारतेस? बोल, काय काम काढलेस? आजी हॅलो. ए? ते मी माझ्या कामासाठी नाही, हं? तुमच्या काळजीपोटी तुमच्या कामासाठी आले. माझी काळजी माझी काळजी करायला मला काय धाड भरली आहे? आजी तसं नाही हो, मग म्हणजे बघा ना, घरात तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा असायची, पण ती भावना आल्यापासून तुम्हाला कोणी काही विचारतच नाही, तुम्हाला कोणी भावच देत नाही, तर ती फक्त तुमच्या डोक्यावर बसायची राहिली. ए लांबरी नाही ग, इथं कशाला आलीस? माझ्या जखमीवर मीठ चोळायला? हं? घ्या, असं असतं तुमचं आजी. इथं मी मदत करायला आले आणि तुम्ही नेहमी माझ्या वागण्याचा चुकीचाच अर्थ काढता. ठीक आहे, कसली मदत? आजी हं. मला एक सांगा, सिद्धू आणि भावना परत का लग्न करताय? ए ग ए, माझी काय परीक्षा घ्यायला इथं आलीस तू? हा ए, माहित नाही तुला? ती सिद्धिराजची मॅडम, त्याची ती बहीण काय राव तुझं जान्हवी, तुझं स्मृती भ्रंश झाल्या तिला, विस्मरणात गेल्या, त्यासाठी ही सगळी नाटकं चालली आहेत. हा आजी अगदी बरोबर. मग तुम्ही ह्याच लग्नाचा फायदा घेऊन त्या भावनाला ना पायाखाली चिरडून टाका. ए, नेमकं काय म्हणायचंय तुला? आजी हं. अगदी सोपं आहे. काय? तुम्ही त्या जान्हवीच्या नाटकात सहभागी झालात ना, हे नाटक असंच काही दिवस चालू ठेवा आणि योग्य वेळ आली की तुम्ही भावनाला सांगायचं की आधी सारखी तुमच्या समोर नतमस्तक व्हायचं, आणि तिने विरोध केला तर तिला बोला की मी तुझ्या माहेरी जाऊन तुझ्या बहिणीला सगळी सत्य परिस्थिती सांगून टाकेन. आणि कसं आहे ना आजी, तिच्या बहिणीच्या तब्येतीसाठी तिला तुमचं ऐकावंच लागेल. आणि मग बघा कशी स्वतःसारखी सरळ होते ते. रामबरी काढे पाटील आहे ना? तुम्हाला कधी कधी डोकं आहे. आजी हुशारच आहे मी. ए हुशार आहेस. उगाच झाडावर चढू नका. जा, स्वयंपाकघरात कामं पडली आहेत, ती कामं करायला जा.